एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामींकडे मातीकाम चालू होते. त्यावेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र भटोबास यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारले, नागदेवा, तुला रे कशी थंडी वाजत नाही? तेव्हा नागदेव म्हणाले, आम्ही वैरागी, आम्हा वैराग्यांना कसली आली थंडी? त्यावर स्वामी म्हणाले, हे वानराच्या पिल्ला, प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हा सुद्धा एक विकारच आहे. मग नागदेवांनी विचारले, हो तर मग निर्विकार कोण? स्वामी उत्तरले, जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय? नागदेव म्हणाले, बर बर. त्यावर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत असा. कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची म्हणजे नैवेद्याच्या जागेची देखभाल करीत असे, साफसफाई करीत असे, म्हणजे जमीन सारवून रांगोळी काढीत असे. ते पाहून गावकरी म्हणू लागले, गुरुवांनो, तुम्ही खूप नेटके करीत आहात, छानच करीत आहात. ते ऐकून तो पुजारी स्तुतीने खुश झाला आणि रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली. म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले, अन्य काही नाही.